जामखेड शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून शहरातील नागेश्वर मंदिर रोड त्यासमोरील गुगळी प्लॉटिंग, नवीन नगर परिषद इमारत, सार्वजनिक वाचनालय, नानानानी पार्क परिसर, नगर रोडवरील विंचन्ना काठी शंकरमूर्तीच्या पाठीमागील रस्ता, लेहनेवाडी भुतवडा रोड, विंचन्ना नदी काठावरील रहदारीचा संपूर्ण परिसर या भागात सकाळी आणि सायंकाळी नागरिक व्यायामासाठी येतात। त्याच भागात काही टवाळखोर मोटारसायकलवरून वेगाने येत महिलांचा पाठलाग करतात व भीती दाखवतात। तसेच या भागात मोटारसायकलवरून गळ्यातील दागिने चोरणारे चोरी वावरत आहेत। या सर्वांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। आज दिनांक 16 मार्च रोजी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईलभाई सय्यद, महिला पदाधिकारी अर्चना राळेभात, माजिद कुरेशी, संदीप निवृत्ती गायकवाड, नासिर सय्यद, बिलाल शेख, अमोल गिरमे, सचिन शिंदे, हरिभाऊ आजबे, बजरंग डुचे, बाबासाहेब मगर, प्रदीप शेटे, दीपक घायतरक, दत्ता डिसले, आकाश पिंपळे, इम्रान तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते। या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सदर परिसरांमध्ये सकाळी 5 ते 8 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत पोलीस गस्त वाढवावी, खुलेआम नशा करणाऱ्या व टवाळखोरावर कडक कायदेशीर कारवाई करावी, संशयास्पद हालचाली करणाऱ्या स्वारांची तपासणी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी। बसस्थानक परिसरात चोर व टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। तसेच शाळकरी मुलींचा पाठलाग करणे, त्रास देणे अशा घटना बसस्थानक, खडा चौक, शाळा विद्यालय परिसरात होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्यामुळे जामखेड शहराची सुरक्षितता कायम राखण्यासाठी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान आज सकाळी एका मोटारसायकलवरून आलेल्या 3 चोरट्यांनी फिराय गेलेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने गोरबडून नेल्याची घटना घडली। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी किती महत्त्वाची आहे हे दिसून येते। आपण जर बघितलं तर महिलांना जॉगिंग करण्यासाठी कुठं असा ठराविक भाग नाही, परंतु नागेश्वर मंदिर परिसरामध्ये जास्त मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी सकाळी 6 वाजता आणि त्याचप्रमाणे विंचन्ना नदी परिसर आहे, स्मशानभूमीच्या बसून जाणारा रस्ता आहे, त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला जॉगिंग करीत असतात सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6च्या आसपास। आणि यावेळेसच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या जामखेड शहरातील जे तुकार पोर आहेत, एक तरुण पोर असतात की त्या ठिकाणी दारूचा नशा करून त्या ठिकाणी त्यांचे मागे फिरत असतात आणि त्यामुळं तिथं त्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला एक निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जामखेड शहरात असणारे नगरसेवक आहेत, इस्माईलभाई, राजू गोरे, प्रशांत काका, माजी आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली की या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत, त्याच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करावी। आणि साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही कारवाई 100% करू, या 2 दिवसात तुम्हाला ह्यात फरक दिसत असं साहेबांनी देखील सांगितलेलं आहे। आम्ही आता याच्यावर अपेक्षा ठेवतोय आणि जर येणाऱ्या काळात त्यांनी जर कारवाई केली नाही, याच्यावर जर त्यांनी साहेबांनी विशेष असं लक्ष देऊन जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळात करू। एवढंच। जामखेड पोलीस स्टेशन इथे जामखेड शहरामध्ये वारंवार चेन स्नॅचिंगच्या घटना, चोरीच्या घटना आणि त्याचबरोबर इकडे गाड्या चोरीचा प्रकार असेल, अनेक प्रकार असे घडत चाललेले आहेत। आज सकाळी आपल्या नागेश्वर मंदिर परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या, जॉगिंगला जाणाऱ्या 2 महिलांवरती काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा, त्यांच्या गळ्यातलं चोरण्याचा, तोडून नेण्याचा प्रकार केला। त्याबद्दल जामखेड पोलीस स्टेशनला आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळे नगरसेवक निवेदन देण्यासाठी आलो होतो की या वारंवार होणाऱ्या घटनेचा पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि जे हे अशी कृत्य करणारे, चोऱ्या करणारी पोरं आहेत त्यांच्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना करून या थांबल्या पाहिजे, अशा चोऱ्या थांबल्या पाहिजेत, त्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनला आज निवेदन देण्यात आलेलं आहे। जामखेड शहरातील विंचन्ना नदी काठी जे तपनेश्वर अमरधाम ते शांतीनाथ महाराज आश्रम
आणि शांतीनाथ महाराज शंकराची मूर्ती आणि शंकराची मूर्ती ते भुतडा रोड असं या ठिकाणी जे माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी जे जॉगिंगसाठी ट्रॅक बनवलेला आहे, रस्ता बनवलेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी महिला जॉगिंगसाठी जात असतात आणि मॉर्निंग वॉकिंगसाठी पण जात असतात. या ठिकाणी भुरट्या चोरांचं प्रमाण, महिलांना त्रास देणे, महिला फिरायला जाताना त्यांच्या मागं फिरणे, पाठलाग करणे अशा स्वरूपाचे, तसेच अपघात, मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन मध्येच एक विमलताई गांगर्डे गेल्या महिन्यात एक महिला आमची त्या ठिकाणी पिकअपच्या धडकेत अपघात होऊन जागीच ठार झालेली आहे. तर या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि जे त्रास देणारे टुकार पोरं आहेत त्यांच्यावर कायद्याचं वचक दाखवून कायदेशीर कारवाई करावी. कारण की इथं जे विंचरणा परिसर आहे, नगर परिषद हद्दीतला परिसर आहे, शंकराची मूर्ती, इथं काही टुकार पोरं बसतात, ड्रिंकिंग करतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या लेडीजला त्रास देतात. आत्ताच एक जगतापताई आहेत, त्यांचं गळ्यातलं ओरबडून नेलं आणि अशा घटना इथं घडतात. अशा घटना घडल्यामुळं सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही हे पोलीस प्रशासनाला एक प्रत दिलेली आहे की याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि हा बंदोबस्त आमच्या पार्टीतर्फे आम्ही हे निवेदन दिलंय. पण सगळ्या जामखेडमधल्या सर्व नागरिकांनी याला सहकार्य करावे आणि ह्याचा पाठपुरावा करून त्यांनी पोलीस स्टेशनने याचा पाठपुरावा करून या पोरांमध्ये जे आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की ही मुलं सगळे अल्पवयीन आहेत. जर अशा अल्पवयीन मुलं जर इथपर्यंत कृत्य करत असेल तर पिढी कुठं चालली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यात कुठलाही म्हणजे राजकीय हेतू न लक्षात घेता फक्त एक नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे असं म्हणून सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी हा विचार करून सगळ्यांनी एकतर्फी सहकार्य करावं असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलं. त्यात नागेश्वर रोड, नागेश्वर मंदिर परिसर तसेच वाचनालय, शंकर मूर्तीच्या पाठीमागे व विंचरणा नदीच्या आजूबाजूस काही टवाळखोर लोक दारू पीत बसतात व मॉर्निंगला जाणाऱ्या महिलांना त्रास देतात. अशा प्रकारचं लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन प्राप्त झालं आहे. त्यानुसार मी सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेत पेट्रोलिंगचं नियोजन करतो आणि अशा लोकांवर तात्काळ कारवाई करतो.